राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ, कुणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। डोंबिवलीत पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मूक मोर्चा। उल्हासनगरमध्ये भरारी पथकानं पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातील घटना। निवडणूक भरारी पथकाकडून तपास सुरू। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा, तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहराम पाड्यात जावं। नितेश राणेंचा पलटवार। ठाकरे बंधूंकडून मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात करणार। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 तारखेला निकाल। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपोली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं वक्तव्य, तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं उत्तर। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। पुण्यातील सभेतून फडणवीसांचा अजित पवारांना टोला। महापालिकेची तिजोरी 9 वर्षात रिकामी केली, ते काना सुद्धा आणला नाही, अजित पवारांचं उत्तर। अंबरनाथ नगर परिषदेबाहेर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर राडा। कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय। आपचे नेते राघव चड्ढा यांनी बंदी घालण्याची केली होती